आपला मेडल घेऊन जायचं आहे. चांगली कामगिरी केली. पहिल्या सेमीफायनल मध्ये भरत तळे याने अष्टपैलू कामगिरी केली आपल्या संघाकरिता. फायनल मध्ये त्याने प्रवेश करून दिलेला आहे. तर आता आपण दुसरा सेमीफायनल पाहणार आहोत. आई अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपडा वसई वर्सेस आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज. दोन्ही संघ एकाच परिसरातील आहेत. गिरीज वर्सेस लहुपडा वसई. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. षटकातील पहिला बॉल स्ट्राइक एंडला आकाश दानवे. अतिशय सुंदर फटका. चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने 4 धावांकरिता चौकार. हाफ ट्रॅकर बॉल होता. त्या बॉलला बॅकफुट वरती येऊन फोर्स केला होता बॅटर आकाश याने. 55 धावांची खेळी करणार हाच तो बॅटर मिस्टर आकाश दानवे. चौकाराने अकाउंट ओपन केलेलं आहे. आता मात्र सुंदर फटका. चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चला भरत या. विनंती असेल कैलास दादा कोठावले यांना आपण विनंती करूया. कैलास कोठावले यांना आपण विनंती करूया. त्यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. चला बॉलर तयार. षटकातील तिसरा बॉल असेल. समीर भोरकुंड. मॅन ऑफ द मॅच मेडल दिलं जात आहे भरत याला. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या इकडे पुढे सरकली जाईल. 11 वर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. सुरेख सुरुवात बॅटर आकाश मार्फत होताना आपण पाहतोय. षटकातील तिसरा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल चेंडूला फोर्स केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. खराब क्षेत्ररक्षण निमेश मार्फत सहज आणि सोपा झेल त्याच्या हातातून निसटलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच आकाशाचा कॅच त्याने सोडलेला आहे. खराब कामगिरी खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे या बॉलवरती. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला गॅप मध्ये ढकललेला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीके. या चौकाराने संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. चौकार आलात नक्कीच. चांगली बॅटिंग करतोय बॅटर आकाश दानवे. ज्याचा झेल मात्र सोडला होता निमेश याने. आणि तो बॅटर आपण पाहतोय. सुंदर फटका. चेंडूला स्विंग केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 21 ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आकाश याचा झेल सोडलेला आहे आणि त्याचा भुगतान करतोय बॉलर समीर भोरकुंड. चला मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या अतिशय जबरदस्त बहरली गेलेली आहे. चांगली बॅटिंग आकाशाच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्येचा पाऊस त्याने पाडलेला आहे या मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चांगला फोर्स केलाय बॉलला. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धावसंख्या 27 धावांना बोर्ड लागला गेलेला आहे. षटक संपलेलं पहिलं. समीर याने पहिलं षटक हाताळलं. त्यामध्ये त्याने 27 धावा एकंदरीत खर्च केलेल्या आहेत. आता मात्र महेश भोईर हा बॉलर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग मार्क वर सज्ज होईल. महेश भोईर. चेंडू पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये.
धावसंख्या 27 धावा. पहिल्या ओव्हरचे सर्व चेंडू आकाशाने फेस केले, त्यामध्ये त्याने 27 धावा बनवलेल्या आहेत. महेश भोईर षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. त्याच्या विपक्षामध्ये बॅटर असे स्ट्रायकिंग एंडला संतोषदादा डावले असतील, त्यांची देखील कामगिरी चांगली राहिलेली आहे दुसऱ्या दिवसामध्ये. आता मात्र या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून पहिला बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका, ज्या प्रकारे सुरुवात केली होती आकाशाने त्याच प्रकारची सुरुवात केलेली आहे संतोष यांनी. सुंदर फटका चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. ओव्हर पिच चेंडूची हाताळणी आणि त्या चेंडूला जर पाहिलं तर मैदानाच्या बाहेर धाडलेला आहे बॅटर संतोष याने. षटकाराने ऑफ द मार्क झालेला आहे. संघाची धावसंख्या आता मात्र आडोबाटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक फ्लंबंग करताय, त्याच्या फायदा उचललेला आहे. दोन्ही बॅटरने या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने सांघिक धावसंख्या 35 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 35 धावा. दोन्ही बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग करतायत आपल्या संघाकरिता महेश भोईर. षटकातील तिसरा बॉल असेल. 8 धावा खर्च केल्या 2 बॉल मध्ये. आता मात्र सुरेख डिलिव्हरी, पायांचा भेद घेणारा चेंडू होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल यावेळेला निर्धाव. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला लाईन टू लाईन, विकेट टू विकेट बॉलिंग करावी लागेल. बॉलर महेश भोईर. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 8 धावा खर्च केलेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर संतोष डावले आहेत. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे ओव्हर स्टेपिंग साठी. यस, नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. यस, इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेप केलेला बॉलर महेश भोईर याने. आणि फ्री हिटची संधी असेल बॅटर संतोष यांना. फ्री हिट बॉल महेश भोईर तयार. षटकातील पुढील बॉल असेल संतोष साठी. आता मात्र फटका तितका प्रॉमिसिंग नव्हता. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. दोन्ही बॅटर अगदी चांगले बॅटर आहेत या गिरीश संघाचे. धावसंख्या 37 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. कमबॅक करणारा चेंडू हाताळला होता. फक्त 1 धाव त्याने खर्च केली होती या फ्री हिट बॉल वरती. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटर आकाश दानवे. महेश भोईर बॅटची एज, फलंदाज बाद. बारीक बारीक पाणी पड हे माझे लक्षात दिले तुला गौस. तुझ्याशिवाय नाही मला करम, तुझी आठवण अखेरात येई मला ग. तुला आठवण माझी अखेरात येई रम. धन्यवाद दिवशी. तर यावेळेला ब्रेक थ्रो मिळवून दिलेला आहे बॉलर महेश भोईर याने. आकाश याला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. आकाश याचा विचार केला, त्याच्या बॅट मधनं 3 उत्तुंग षटकार, 2 खणखणीत चौकार,
चांगली बॅटिंग केली आपला संघाकरता आणि तो झेल देऊन तंबूत परतला गेला. त्याच्या जाग्यावरती राकेश चौधरी नावाचा तुफानी बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. राकेश चौधरी हा बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल, तो सुद्धा एक चांगला बॅटर आहे या गिरीज संघाचा. पुढील बॉल असेल, सुंदर फटका हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल इज अ ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आता मात्र काय घडलेलं आहे, सूर्यकिरण बॉलरच्या डोळ्यासमोर आलेले आहेत, परंतु 2 धावा मिळतील, जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या 39 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 39 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यानंतर धावसंख्या 39 धावा. आता मात्र विशाल थापड बॉलिंग मार्क वरती सज्ज होतील. संघाचे कर्णधार देखील आहेत. विशाल थापड बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर संतोष डवले असतील. धाव संख्या संघाची झालेला 39 धावा. 12 बॉलच्या समाप्तीनंतर विशाल षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. बॅटर संतोष साडे. यावेळेला फ्लॅट डिलिव्हरी, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, थँक्यू सो व्हेरी मच. या वेळेला न्यू बॅटर अशोक लहांगे इनटू द स्ट्राइक. यश प्राप्त केलेला आहे बॉलर विशाल थापड याने. संतोषाला बाद केलेला आहे. दोन्ही ओपनिंग प्लेयर्स आता मात्र तंबूच्या आश्रयाला परतल्या गेलेल्या आहेत. अशोक लहांगे अँड राकेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत, खेळपट्टीवरती आहेत. विशाल थापड दुसरा बॉल असेल, या वेळेला डाऊन द लेग साइड चेंडूची हाताळणी, वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या 40 वर पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 40 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज विशाल. दुसरा बॉल असेल, यावेळेस अपील लाऊड केलेले आहे, परंतु पंचांनी यावेळेस जर पाहिलं तर इम्पॅक्ट ऑफसाईडच्या बाहेर निघून जात असावा असा दर्शवलेला आहे. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या 41 वरती पोहोचली गेलेली आहे. वेगवान चेंडूची हाताळणी केली होती बॉलर विशाल थापड याने. भरपूर व्हेरिएशन आहेत या बॉलरकडे, भरपूर एक्सपिरियन्स आहे. अगदी भरपूर चांगलं सीझन मध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे. षटकातील नेक्स्ट बॉल असेल, तिसरा चेंडू. बॅटर राकेश साठे. राकेश साठे यावेळी जर पाहिलं तर ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये, त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक ऑफसाइडच्या दिशेने डीप मध्ये तैनात केलेले आहेत बॉलर विशाल थापड याने. षटकातील तिसरा बॉल. विशाल टू राकेश. या वेळेला फुलटास बॉल, चेंडूला स्विंग केलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे. लोवर फुलटॉस चेंडूची हाताळणी केली होती आणि त्या चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या 47 वर पोहोचली गेलेली आहे. 47 धावा. अजून सुद्धा राकेश खेळपट्टीवरती आहे, त्याच्या कडे क्षमता आहे. राकेश चौधरी हा बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल. आता मात्र सुंदर फटका, चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सुंदर एफर्टलेस क्षेत्ररक्षण,
फक्त आणि फक्त 2 धावा मिळेल या फटक्यावरती, जास्त काही यावेळेला मिळणार नाही. धावसंख्या 49 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 49. चेंडू टाकून झाला 4. 5वा बॉल असेल. आता मात्र फुल टॉस बॉल चेंडूला यावेळेस उडवलेला आहे. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार असेल. षटकाराने धावसंख्या 55च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 55 धावा. आता मात्र राकेश हा बॅटर याने नक्कीच रौद्र रूप धारण केलेला आहे. खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतोय. चांगला चेंडूचा सन्मान करत आहे. आता मात्र फुलटॉस डिलिव्हरी. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावर आपण जर पाहिली तर नजर टाकली 59 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 60 धावांचं लक्ष्य असेल. 60 धावांचं लक्ष्य 3 ओव्हर मध्ये पूर्ण करायचे असतील आई अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपडा या संघाला. आता आपण पाहणार आहोत दुसऱ्या इनिंगचा खेळ कशा प्रकारे होईल. तोपर्यंत जाऊया डीजे यांच्याकडे. ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. धन्यवाद डीजे. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज संघाला विनंती असेल. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई गावदेवी ट्रॉफी 2025 मध्ये आपण आलेल्या सर्व मान्यवर खेळाडू तसेच सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. समीर भुरकुंड अँड त्याच्या जोडीला दिनेश थापड आलेला आहे. दिनेश अँड समीर ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर गिरीश संघाच्या माध्यमातून मिस्टर परफेक्टनिस्ट आकाश धानवी. गिरीश संघाचा परफेक्ट ऑलराउंडर आकाश धानवी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. आकाश षटकातील पहिला बॉल डिलिव्हर करण्यास तयार. स्टॅकिंग एंडला बॅटर समीर भुरकुंड असेल. समीर अँड दिनेश हे दोन बॅटर आहेत अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपडा या संघाचे. त्यांच्या विपक्षामध्ये आकाश दानवे. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली. अशोक नाही, कोणीच आले नाहीये. चेंडू जाईल 4 धावांकरिता चौकार. चौकाराने अकाउंट ओपन झालेला आहे. आई अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपडा वसई या संघाचे. अतिशय सुंदर फटका ऑन साइडला खेळलेला आहे बॅटर समीर याने. चेंडूला पाठवलेला आहे मैदानाच्या बाहेर. 4 धावांकरिता या चौकाराने अकाउंट ओपन झालेला आहे. ऑफ द मार्क झालेला बॅटर समीर बुरकोन. दुसरा बॉल
आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, सुंदर झेल, फलंदाज बाद. पहिली विकेट डाऊन होईल स्पोर्ट लहुपडा या संघाची. समीर भुरकुंड हा फलंदाज बाद झालेला आहे, त्याच्या जागेवरती निमेश थापड आलेला आहे. निमेश आणि दिनेश हे दोन बॅटर आहेत अष्टभुज स्पोर्ट लहुपडा या संघाचे. त्यानंतर गोलंदाज आकाश धानवी, 2 चेंडू टाकून झालेले आहेत, 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत, 1 विकेट प्राप्त करतोय. सुंदर बॉलिंग, चांगली अटॅकिंग गोलंदाजी आहे याच्याकडे, भरपूर वेग धारण करू शकतो हा बॉलर आकाश धानवी. त्याच्या विपक्षामध्ये निमेश थापड, नवीनच एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. निमेश जर्सी क्रमांक 18 परिधान करून यावेळेस स्ट्रायकिंग एंडला असेल. यावेळेला सुंदर फटका, चेंडूला खोदून काढलेला चेंडू जाईल लॉंग ऑफला आणि या 2 धावा मात्र प्राप्त होतील बॅटरला. या 2 धावाने सांघिक धावसंख्या पुढे सरकली जाईल, 6 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा, 2 धावाने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय निमेश थापड. आकाश यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅट पण संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल आता मात्र निर्धाव, जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट होऊन काहीच फायदा होणार नाहीये, फटके मात्र मारावे लागतील. सामना जिंकायचा असेल लहुपडा वसई या संघाला. आता मात्र चांगला क्षेत्ररक्षण, फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. षटकातील शेवटचा बॉल असेल, चांगली गोलंदाजी आकाश मार्फत, 1 विकेट संपादन करतोय हा बॉलर. उलटास बॉल चेंडूला पाठवलेला आहे, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ, 6 धावांकरिता षटकार आणि नो बॉलचा इशारा. चला चेक करून घेऊया आपण, बीमर चेंडूच्या हाताने केलेले आहे किंवा लीगल बॉल असेल, या रिव्ह्यूच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चला फेअर डिलिव्हरी असेल, षटक संपलेला पहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा, चेंडू पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. संतोष दादा डवले दुसरा षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होतील. स्ट्राईक एंडला दिनेश असेल. चला घाई करायची आहे विनंती असेल, चेंडू लवकर पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच बॉल आलेला आहे, लवकर रिटर्न करायचं आहे. व्हॉलंटियर्सला विनंती असेल मैदानाचा ताबा घ्या.
डिले होणार नाहीये याची दक्षता आपण घ्यायची आहे. संतोष षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. यावेळेस सुंदर फटका, चेंडू ट्रॅव्हल होईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त यावेळेस काही मिळणार नाही. धावसंख्या 14 वर पोहोचली गेलेली आहे. संतोष डोबले राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकात दुसरा बॉल असेल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी, चेंडू जाईल यावेळेला निर्धाव. डॉट बॉलची हाताळणी करतोय. 2 चेंडू टाकून दिलेले आहेत. षटकातील तिसरा बॉल असेल. आता मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेर वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 15 वर पोहोचली गेलेली आहे. बॅकफुट वरती आलेला आहे आई अष्टभुजा स्पोर्ट लवपणा वसई. हा संघ खूपच कमी धावा येताना दिसत आहेत 1.2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र चांगला फटका, चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 2 धावा या कंप्लीट केल्या जातील दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एकोरी दोहेरी धावाने जास्त काही फरक पडणार नाहीये. मोठे फटके हे मारावे लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल. सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल वसई या संघाला. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू खाली बॉलर, फलंदाज बाद. धन्यवाद. यावेळेला जितेश थापड आलेला आहे, न्यू बॅटर इंटर झालेला आहे. मजेच्या आतमध्ये स्टॅकिंग एंडला आहे. धावसंख्या 17 वर पोहोचले गेलेले आहे. 2 गडी गारद झालेले या संघाचे. यावेळेस फुलटॉस बॉल, चेंडू लावून साईडला बोललेला आहे. चेंडू जाईल 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या 21 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता बॅटर जितेश याने. 4 धावाने आपला अकाउंट ओपन करतोय. मिसफील्ड झाली होती अशोक मार्फत. संघाचा कर्णधार देखील आहे. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. षटक संपलेला आहे दुसरं. धावसंख्या फक्त आणि फक्त 21 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 6 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल या दुसऱ्या इनिंग मध्ये आणि भरपूर धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 39 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आई अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपडा या संघाला राकेश चौधरी आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. राकेश चौधरी ज्याने पहिल्या दिवसामध्ये शेवटच्या बॉल मध्ये 2 धावांची गरज असताना त्या 2 धावा डिफेंड केल्या होत्या. आता तोच राकेश आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करेल या षटकाची. हायवे एंडने षटकातील पहिला बॉल असेल. फुल टॉस डिलिव्हरी, चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. चेंडू पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल हा सामना मात्र जिंकण्यासाठी.
5 चेंडू 33 धावांची गरज असेल. भरपूर कमी पडताना दिसतो यावेळेस आई अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपडा हा संघ. भरपूर कमी धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. भरपूर धावांची गरज असेल अजून सुद्धा. यावेळेला बॅटची इनर एज लागून जाईल. चेंडू शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र मंद मंद पावलाने कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 28 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 28 धावा. राकेश चौधरी स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे. षटकातील तिसरा बॉल असेल. आता मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. चेंडू जाईल मिड ऑफ मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काही यावेळेस प्रयत्न होत नाहीये. या मॅच मध्ये पकड आपली मजबूत केलेली आहे आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज या संघाने. नामांकित संघ आहे या असोसिएशन मधला. आता मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता. चेंडू जाईल यावेळेला डॉट. लेग बाईचा इशारा आला परंतु धाव मात्र मिळणार नाहीये. चेंडू टाकून झालेत या षटकातील एकंदरीत 4. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. खराब कामगिरी या मॅच मध्ये झालेली आहे अष्टभुजा लहूपडा या संघाची. पुन्हा एकदा डॉट आलेला आहे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज संघ. अतिशय सुपर्ब कामगिरी. दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे गिरीज संघाने. शेवटचा बॉल असेल. आता मात्र चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. षटक संपलेलं आहे. तिसरं. सामना जिंकतोय तो म्हणजे आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीजचा संघ फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज या संघाने. आणि पराभूत झालेला आहे आई अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपडा वसई या संघाने. चला चिरमाई स्पोर्ट्स कासार बडवली संघाचा कर्णधार. त्यानंतर आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली संघाचा कर्णधार. त्यानंतर गिरीज संघाचा कर्णधार आपण यायचं आहे.